नमस्कार, मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आज मी जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे हक्का नूडल्स। हे हक्का नूडल्स 10 मिनिटांमध्ये तयार होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आहे व त्यामध्ये थोडे मीठ मिक्स करून हे पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे व त्यामध्ये हक्का नूडल्स आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी तसेच राहू द्यायचे आहेत। हे हक्का नूडल्स आपल्याला शिजवायचे नाही आहे, तर फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्येच राहू द्यायचे आहेत। दहा मिनिटांनंतर हे नूडल्स आपल्याला गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत व यावर थंड पाणी आपल्याला वरतून टाकायचे आहेत। वरतून थंड पाणी टाकल्यामुळे याचा वास सुद्धा चालला जातो आणि नूडल्स सुद्धा मोकळे होतात। आता आपल्याला नूडल्समध्ये भाजी टाकण्यासाठी मी घेतलेला आहे पत्ता गोबी, कांदा, हिरवी मिरची व शिमला मिरची। आपल्याला हे सर्व बारीक उभे असे कट करून घ्यायचे आहेत। इथे मी घेतलेली आहे कांद्याची पात, ही सुद्धा आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। त्यानंतर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे। त्यानंतर आपल्याला तेलामध्ये सर्व भाज्या 5 मिनिटांसाठी परतवून घ्यायच्या आहेत। भाज्या चांगल्या परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये नूडल्स मिक्स करून घ्यायचे आहेत। नंतर त्यामध्ये आपल्याला हक्का नूडल्स मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। ह्या मसाल्यामध्ये मीठ असते, त्यामुळे आपल्याला वेगळे मीठ टाकण्याची गरज नाही। नंतर त्यामध्ये सोया सॉस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। मी इथे थोडा टोमॅटो केचप सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे। खाण्यासाठी हक्का नूडल्स आता तयार आहेत। झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होणारे हे हक्का नूडल्स आहेत आणि मुलांना आवडीचा पदार्थ बाहेरून खाण्यापेक्षा आपण घरी बनवला तर खूपच छान। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।